असं आहे की अनेक वर्षांपासून हजारो परंपरा रूढी याच्या नावावरती एक सामाजिक विषमता या जगामध्ये निर्माण झालेली होती, म्हणजेच आपल्या भारतामध्ये निर्माण झाली होती. ती विषमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण आयुष्यामध्ये काबड कष्ट करून ती विषमता नष्ट केली आणि एक शोषित पीडित वर्गाला एक अशा स्थानावरती आणून ठेवलं की इथला एक राजा घडवण्याचा अधिकार एका मताच्या अधिकारावरती देऊन बाबासाहेबांनी इथल्या बहुजनांवरती एक असे उपकार केलेत की इथे मताचा अधिकार एक व्यक्ती स्वतंत्र देऊन इथे लोकांना माणसामध्ये आणलं. किडेमकडासारखं जगणं होतं आमचं, ते जगणं एक राजासारखं बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्या महापुरुषांचं आज महापरिनिर्वाण दिनी हा आमच्या आयुष्यातला एकदम काळा दिवस असतो. त्या निमित्ताने आमच्या बहुजनांच्या वतीने, रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सन्माननीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीने आणि या मागाठाणे विधानसभा क्षेत्रातले सर्व बाबासाहेबांना मानणारा वर्ग, सगळ्या जाती धर्माचा वर्ग आहे, यांच्या वतीने आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. कारण या जगाला माणसासारखं जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा एक असतं, त्या एक पर्वाचा असतं 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. तो दिवस आमच्यासाठी काळा दिवस असतो आणि तो दिवस आमच्या बहुजनांच्या आठवणीत राहतो. त्यांना नतमस्तक करण्यासाठी जगभरातली लोक, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक, कुणीही बघत नाही की एका चौकटीतून बाबासाहेबांना, परंतु ज्या लोकांना एक मानवतावादी विचारधारा मान्यता आहे अशी लोक बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी आपापल्या विभागामध्ये चैत्यभूमी दादर येथे तिथे अभिवादनाच्या सभा असतात, सगळीकडे असतात. आणि त्या निमित्ताने अभिवादन सभेमध्ये असं ठरलं जातं की बाबासाहेबांच्या विचारधारेवरती काम करणारा वर्ग कसा तयार करायचा आणि या भारत देशाला महासत्ता कसं तयार करायचं, सामाजिक विषमता नष्ट करून एक समता कशी प्रस्थापित करायची, त्याच्यासाठी प्रयत्न इथला समाज, इथले कार्यकर्ते सगळेजण मिळून आम्ही करत असतो. आणि तोच खरा आदर्श, तीच आदरांजली आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मानतो आणि तेच करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. धन्यवाद.